भारताच्या घरात सगळी मी देवळं सगळं मिळून भारताकडे 5 ट्रिलियन US डॉलर एवढं गोल्ड आपल्याकडे आहे. तो जो परवाचा अहवाल आला होता, मग इतकं आपण म्हणजे पहिल्यापासून आपण गोल्डचं कन्झम्पशन आणि तो इतकी शतकानुशतकाची ते ट्रॅडिशन आहे. आपण असं बघू एवढं गोल्ड आपल्याकडे ती आपल्यासाठी भावनिक गुंतवणूक हो आहे डोमेस्टिक बरोबर बरोबर आहे. समीर, लॉंग टर्म अप्रोच ठेवणं आम्हाला पटलंय असं काही प्रेक्षकांचं, मी तेच आत्ता काही प्रतिक्रिया बघत होतो. मी दीर्घकालीन गुंतवणूक असावी बरोबर आहे वाटतं, पण ती व्हिजन अजून डेव्हलप होत नाही आणि त्याच्यामुळे आता हे पोर्टफोलिओ जे आपण बघतो की रेड ह्याच्यात गेलेले आहे. मी लोक म्हणतात की बाबा ती होळी संपतच नाही आणि फक्त लाल रंगानेच हे झालेली आहे. त्यांना काय मार्गदर्शन करता येईल आपल्याला, की ठीक आहे त्यांना पटलं आहे आपल्यासारखे कार्यक्रम असतील किंवा सेबी सतत सांगताय की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, BSE सांगताय, पण कुठे ना कुठेतरी ही व्हिजन डेव्हलप व्हायला काय वेळ लागेल वाटतं? तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्थमानसशास्त्र ही टर्म वापरली, तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो बायस असतो त्याला रिसेन्सी बायस म्हणतात. म्हणजे अगदी अलीकडच्या इतिहासात जे काही घडलेलं आहे त्याचा आपल्या मनावरती, आपल्या डिसिजन्सवरती, डिसिजन मेकिंग ॲबिलिटीवरती खूप मोठा पगडा असतो. आणि हे आत्ताचं जे मार्केट म्हणजे 2 जानेवारीला मार्केटने न्यू ऑल टाईम हाय क्रिएट केला होता आणि नंतरच्या 3 महिन्यामध्ये मार्केट जवळजवळ 10-11% पडलंय. तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच आता म्हणजे आता पुढे काय होणार किंवा हे किती दिवस चालणार याच्याविषयी मनात शंका उत्पन्न झालेली आहे. आणि ह्या रिसेन्सी बायसमुळे आपण असा विचार करतो की हे असंच पुढचे कित्येक दिवस चालू राहील. तर तसं नसतं. म्हणजे आता ह्या सिच्युएशनमध्ये जर का आपल्याकडे आत्ता कॅपिटल आहे आणि ते आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे, तर मी असं सांगेन की सगळ्यात चांगला मार्ग किंवा मोस्ट एफिशियंट वे राईट नाव हा तुमचे जे काही फंड्स आहेत ते साधारण 10 ते 12 भागामध्ये डिव्हाइड करा आणि प्रत्येक आठवड्यामध्ये त्याच्यातला एक भाग अशी पुढचे एक 2-2.5 महिने 3 महिने अशी तुम्ही जर का गुंतवणूक केलीत तर तुमचं नॅचरल ॲव्हरेजिंग चांगलं होईल. जसं आपण SIP SIP मध्ये करतो की पण त्याच्यात फक्त महिन्यातनं एकदा आपण इन्व्हेस्ट करतो युजली. तर ही मार्केटची सिच्युएशन ज्याच्यात खूप जास्त व्होलॅटिलिटी आहे आणि एक कुठली तरी बातमी आली तर मार्केट खूप वर किंवा खाली होतंय, तर त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आत्ता तरी आपण छोट्या छोट्या इन्स्टॉलमेंट्समध्ये जास्त फ्रिक्वेन्सीने इन्व्हेस्ट केलं तर पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला त्याचे रिटर्न्स चांगले मिळतील. आणि या बाबतीमध्ये एक खूप फेमस कोट आहे, गेल्या शतकातले खूप फेमस इकॉनॉमिस्ट जॉन मेनार्ड कीन्स म्हणून. तर त्यांनी म्हटलेलं आहे की मार्केट्स कॅन रिमेन इररॅशनल लॉंगर दॅन यू कॅन रिमेन सॉल्व्हंट. म्हणजे तुमच्याकडची लिक्विडिटी संपून जाईल तरी सुद्धा मार्केटची लेवल ही खाली असू शकेल. तर ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी पुरवून तुम्ही लिक्विडिटी वापरा आणि इन्व्हेस्ट करा. बरोबर आहे. कारण याच्यात दुसरं मग एक दोन ॲनालिस्ट आमच्याकडे पण येऊन गेले. ते म्हणाले की काही वेळा असं खूप पडझड झालेले स्टॉक्स अशा ह्याच्यात ते प्रचंड नंतर कदाचित तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात आणि तेव्हा जर त्या रॅलीमध्ये तुम्ही नसाल तर तुम्हाला फार वाईट वाटतं या गोष्टीचा. अर्थात मानवी भावभावना म्हणजेच मार्केट्स आहेत. म्हणजे छोटीशी विश्रांती. आपण पाहतात BSE प्रस्तुत बंदा रुपया. BSE प्रस्तुत बंदा रुपया. UPI